नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, जे टेंडर मी आजपर्यंत सुमित्रा एंटरप्राइजेसला मिळवून देत होतो ना, तेच टेंडर मी आता आपल्या कंपनीला मिळवून देणार, जानकी एंटरप्राइजेसला. तर जानकी म्हणत असते, म्हणजे आता तुम्ही 4 भिंतीतली भांडणं 4 लोकांमध्ये नेणार आहात का? तर ऋषिकेश म्हणतो, हो, कारण सुरुवात त्यांनी केली आहे. मी कष्ट करून एवढं लोकांना जपून ही कंपनी मोठी केली आहे आणि आयत्या मिळालेल्या कंपनीच्या खुर्चीवर बसून तो सारंग माझ्यावर आरोप करतोय. जानकी, भाऊ म्हणून मी आजपर्यंत त्याला कंपनीतली सगळी कामं शिकवली आणि आता हे शिकवणार की लायकीत कसं राहायचं. ज्यांनी माझ्या बायकोला वेदना आणि मनस्ताप दिलाय ना, त्यांच्यावर घाव घालणार आहे मी हे टेंडर मिळवून. जानकी म्हणत असते, ऋषिकेश, मला समजतंय तुम्हाला त्रास होतोय ते. तर ऋषिकेश लगेच म्हणतो, कळतंय ना, मग त्यावर फुंकर घाल ना ग जानकी. तू पुन्हा त्यांना साथ देऊन तू माझ्या जखमेवरची खपली नको काढूस. ऋषिकेश मात्र जानकीला म्हणत असतो, जानकी, आपण एक टीम आहोत ना, आणि यामध्ये जानकीने ऋषिकेश सोबत असायला हवं. प्लीज हे बघ, ही फाईल मी तयार केली आहे टेंडरसाठी, प्लीज एकदा बघून घे. दरवर्षी टेंडर भरताना मी तुला त्यामध्ये सहभागी करत असतो. यावर्षीसुद्धा जर तू तुझा सहभाग दाखवलास तर मला खरंच खूप बरं वाटेल. तर जानकी ऋषिकेशच्या हातून ती फाईल घेते. ऋषिकेश फ्रेश व्हायला निघून जातो. इकडे आजी सारंगला म्हणत असते, एकदा ती तुझ्या जवळ आली की गचकन असा हात पकडायचा. या घराला एक गुंडा आणि एक गुंडी असे 2 मिळतील. तर सारंग लाजत असतो. तर आजी लगेच म्हणते, काय रे, तू का लाजतोयस? तर सारंग म्हणतो, आजी तू गुंडागुंडी म्हटल्यानंतर, आणि आजी सारंगच्या अंगावर स्प्रे मारत असते. तर सारंग म्हणतो, आजी पुरे झालं, अगं पिकावर सुद्धा मी एवढी फवारणी करत नाही, एवढं सेंट तू कशाला मारलंस? तर आजी म्हणत असते, कशाला म्हणजे काय? तू तिच्या खोलीत गेलास की सुवासनाशी ती धुंद व्हायला पाहिजे. धुंद झाली की मग ढॅनटॅडॅन. तर सारंग म्हणतो, ढॅनटॅडॅन म्हणजे काय? इथे बोलवू का त्यांना? एक काम करतो, ऐश्वर्यांना इथेच बोलवतो, तुझ्या समोरच होऊ दे सगळं. तर आजी म्हणते, गप्प बस, आगाऊपणाने काहीतरी बोलू नकोस. आणि सारंग परत निघायला लागतो. तर आजी त्याला थांब 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 असं म्हणून थांबवते आणि त्याला गॉगल घालते. तर सारंग म्हणतो, कसलं भारी दिसतोय, चल आता निघतो. आणि सारंग परत एकदा निघणार, तेवढ्यात आजी परत त्याला थांब 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 असं म्हणते. तर सारंग म्हणतो, आजी आता परत काय? तर लगेच आजी म्हणते, अरे महत्त्वाचं राहिलं. तर आजी त्याची दृष्ट काढते. तर सारंग पटकन निघून जातो. तर लगेच आजी म्हणते, आता ढॅनटॅडॅन. इकडे सारंग जात असतो. तेवढ्यात शर्वरी त्याला पाहते आणि त्याला म्हणते, काय रे, तू सारंगच आहेस ना? ते काढ आधी डोळ्यावरून. तर सारंग लगेच गॉगल काढतो. तर शर्वरी म्हणते, काय रे, काय हा अवतार, मित्रांबरोबर पबला चाललास की काय? तर सारंग म्हणतो, नाही नाही, पण तू इथे अचानक कशी काय आलीस? तर शर्वरी म्हणते, मी आईला भेटायला आली आहे. आणि सारंग लगेच सुमित्राला आवाज देतो आणि म्हणतो, शरुताई आली आहे. आणि लगेच तो शर्वरीला म्हणतो, आता मी आईला आवाज दिलाय, आई येईल, तू तिच्याशी बोल, मी जातो. असं म्हणून सारंग लगेच तेथून निघायला लागतो. तर तेवढ्यात सुमित्रा तेथे येते आणि ती म्हणते, सारंग. आणि त्याचा तो अवतार पाहून ती सुद्धा त्याला म्हणते, असले कपडे तर तू कॉलेजमध्ये असताना सुद्धा घातले नव्हतेस रे, तू आता कुठे बाहेर निघालायस की बाहेरून आलायस? तर सारंग म्हणतो, आई मी माझ्या रूमवरच चाललोय. तर लगेच सुमित्रा म्हणते, अगं बाई, तू असले कपडे घालतोस झोपताना? तर सारंग म्हणतो, मी झोपत नाही. तर लगेच सुमित्रा म्हणत असते, अरे केसांना काय झालंय, भीती वाटतीये का? तेवढ्यात आजी तिथे येते आणि ती म्हणते, अगं सुमित्रा, किती प्रश्न विचारशील त्याला? कसा दिसतोय? एकदम हिरो, टकाटक, हे हे. आणि ती सारंगला हळू आवाजात म्हणते, उभा का, कामगिरी. तर सारंग म्हणतो, आजी ऐकतील ना ते? शर्वरी आणि सुमित्राला मात्र काहीच समजत नसतं. तर लगेच सुमित्रा विचारते, आई कसली कामगिरी? काय चाललंय तुमच्या दोघांचं? तर शर्वरी म्हणते, काय एवढा किस पाडताय तुम्ही? आणि ती सारंगला म्हणते, जा रे तू तुझ्या खोलीत. तर सारंग जात असतो. तर आजी लगेच त्याला म्हणते, सारंग गड फत्ते करून ये हा. तो गेल्यानंतर सुमित्रा शर्वरीला म्हणते, तू अशी मध्येच कशी काय ग, आणि एवढी चिडचिड का करतीयस? तर शर्वरी म्हणते, कारण माझ्याकडे कोणाचं लक्षच नाहीये, मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी आई. तर सुमित्रा म्हणते, अगं बाई हो का, पण जरा थांब, मी यांना औषध देऊन येते. असं म्हणून ती औषध देण्यासाठी निघून जाते.
तर आजी लगेच शर्वरीला म्हणते, काय ग, तुला एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे सुमित्राशी? तर शर्वरी म्हणते, आहे काहीतरी. तर आजी म्हणते, ठीक आहे, ती आल्यानंतर आपण तिघीजणी बोलू. तर शर्वरी म्हणते, नाही नको. तू तो काढा करतेस ना, तो छान आहे का? मस्त असा मसाला वगैरे टाकून करतेस, तो करतेस का माझ्यासाठी प्लीज? तर आजी म्हणते, हो काय, मला कटवत आहेस का तू? तर शर्वरी म्हणते, नाही ग आजी, असा एकदम प्यावासा वाटला मला म्हणून. तर आजी म्हणते, हो करते की. आणि ती मनात विचार करते, म्हणजे शरूला फक्त सुमित्रेलाच सांगायचंय, मला नाही. आणि आजी काढा बनवण्यासाठी तेथून जाते. त्यानंतर इकडे जानकी ती फाईल हातात घेऊन बसलेली असते. त्यावेळी तिला घर सोडून आल्यापासून जे काही घडलंय ते सगळं आठवत असतं आणि ती मनात विचार करते, नाही जानकी, सगळे राग रुसवे फुगवे एकीकडे. ऋषिकेश आयुष्यातली सगळ्यात मोठी उडी मारायला निघालेत. त्यावेळी तू त्यांना सावरायला नसलीस ना तर ते खचतील, हिंमत हारून बसतील. कितीही झालं तरी त्यांनी तुझ्यासाठी घर सोडलंय. आत्तासुद्धा ते जे काही करतायत ना ते ओवीला आणि तुला न्याय मिळावा म्हणून, सुख मान सन्मान मिळावा म्हणून करतायत. आत्ता यावेळेस जर तू त्यांना साथ दिली नाहीस ना तर ऋषिकेश कायमचे दुखावतील. आणि ते स्वतःशीच म्हणत असते, जानकी, ऋषिकेशची लढाई त्यांच्या घरच्यांच्या विरोधात नाहीये, तर ती सयाजी काका आणि ती ऐश्वर्या यांच्या विरोधात आहे. आणि त्यांच्या या लढाईत मी त्यांच्या सोबत असणार आहे. आणि जानकी ती फाईल चेक करायला सुरुवात करते. इकडे सयाजीराव ऐश्वर्याला फोनवर बोलत असतात. ते तिला सांगत असतात, तुझ्या त्या दिराने नवीन कंपनी सुरू केलीच. तर ऐश्वर्या म्हणते, कोणत्या आगाऊ दिराने? ऋषिकेशने. तर सयाजीराव म्हणतो, नाहीतर दुसरा कोण? आणि सयाजीराव बाजार समिती कार्यालयामध्ये जे काही घडलं आहे ते सगळं तो ऐश्वर्याला सांगतो. आणि म्हणतो, यावेळेस ऋषिकेश स्वतःची जानकी एंटरप्राइजेस कंपनीमध्ये घुसवणार आणि सुमित्रा एंटरप्राइजेसला मागे खेचून तिचा बोऱ्या वाजवणार. तुला दारुगोळा दिलेला आहे, आता वात कधी पेटवायची ते तू ठरव. तर ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. आणि ते दोघे फोन ठेवून देतात. तेवढ्यात सारंग त्याच्या रूमच्या दरवाजाबाहेर येतो आणि त्याचा तो अवतार पाहून ऐश्वर्या त्याला म्हणते, हे काय आहे? तर सारंग नाटकं करतच म्हणत असतो, हे कोण आहे, हे माहीत नाही आहे का तुम्हाला ऐश्वर्या? तर ऐश्वर्या लगेच सारंग असं म्हणते. तर सारंग पटकन दरवाजा बंद करतो आणि म्हणतो, सारंग नका म्हणू ना, 4 मर सारंग म्हणा, लाखो दिलो की धडकन. सारंग रणदिवे. ऐश्वर्या मनात विचार करत असते, काय सुरू असतं याचं? याचे भाऊ काय करतायत? आणि हा सेलमध्ये पण विकला गेलेला न पीस हा काय करतोय? बाहेर इतकं कट्टर कॉम्पिटिशन सुरू आहे आणि हा फॅन्सी ड्रेस खेळत बसलाय, ते पण बेडरूममध्ये. आणि तो ऐश्वर्याला म्हणतो, माझं सौंदर्य बघून तुम्ही स्पीचलेस झालात का? असंच होतं खरंच. अहो, माझा जेव्हा जन्म झाला ना, असं ठेवलं तेव्हा माझा गोरा गोरा गोमटा गोमटा चेहरा बघून नर्ससुद्धा माझ्या प्रेमात पडल्या, हे मला आजीने सांगितलं. आणि ऐश्वर्या, आज माझ्यामध्ये जो बदल झालेला आहे ना तो सुद्धा आजीमुळेच झालेला आहे. ऐश्वर्याला मात्र काही समजत नसतं. तर ती गुपचूप येऊन बेडवरती बसते. तर सारंगला असं वाटतं की अरे वा वा वा, या तर आपोआपच बेडवर जाऊन बसल्या, म्हणजे यांच्या मनात सुद्धा. आणि सारंग खूप खुश होतो आणि तो मनात विचार करत असतो, नर्सेससुद्धा प्रेमात पडतील असं एक गोड बाळ आम्हाला जन्माला घालायचं आहे. आणि सारंग गुलाबाचं फूल घेऊन ऐश्वर्याच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो, नेमकं तुमच्या जे मनात आहे ना तेच मला सांगायचं आहे ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणते, कंपनीबद्दल? तर सारंग म्हणतो, येस, कंपनीबद्दल. ऐश्वर्या, मला तुमची कंपनी खूप आवडते. तुम्हालाही माझ्या कंपनीत मजा येते ना? तर ऐश्वर्या उठून त्याच्यापासून लांब सोफ्यावरती बसते आणि म्हणते, सारंग, तुम्ही कुठल्या कंपनीबद्दल बोलताय? तर सारंग म्हणतो, असं काय करताय ऐश्वर्या? कंपनी, यू अँड मी, सहवास, तुम्ही आणि मी. ऐश्वर्या, मला तुमचा सहवास आवडतो. तुम्हाला सुद्धा माझा सहवास खूप आवडतो ना? आणि ऐश्वर्या बोलायला लागते. तर सारंग म्हणत असतो, काही बोलू नका ऐश्वर्या, मला तुमच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय, तुमचं आणि माझं स्वप्न एकच आहे. माझ्यासारखा गब्दूल आणि तुमच्यासारखा सुंदर, माझ्यासारखा दिलदार आणि तुमच्यासारखा हुशार एक छोटा सारंग आपल्याला जन्माला घालायचा आहे. येस. सारंग ना असं दडदड दडदड सगळीकडे घरभर धावेल, त्याला असं छान कॅन्डी आणून देईल आणि तो तुमच्याकडे येईल
आणि तो असा तुमचा पदर खेचेल आणि म्हणेल मम्मी मम्मी. आणि मग जेव्हा तुम्ही घराबाहेर जायला निघाल ना तेव्हा तुम्हीच आईला सांगाल, आई आमच्या गबरूला खिमटी भरवा भर का. तर ऐश्वर्या म्हणत असते, एक मिनिट सारंग, काय हा गब्दूल गबरू कोण आहे हा, मला काही कळत नाही आहे. तर सारंग म्हणतो, ऐश्वर्या आपण दोघांनी मिळून या घरात आईसाठी एक नातू आणला तर विचार करा, मग ती ओवीकडे कधीच जाणार नाही आणि भांडणाचा प्रश्नच येणार नाही. आणि ऐश्वर्या याची सुरुवात आपण आज रात्रीपासूनच करूया. आणि ऐश्वर्या सारंगला ढकलून देतच त्याला लांब करते आणि मोठ्याने ओरडते, सारंग काय डोक्यावर पडलात का तुम्ही, कोणी ठरवलं हे. तर सारंग घाबरून म्हणतो, आजी म्हणाली. तर ऐश्वर्या म्हणते, आजी म्हणाली आणि लगेच तुम्ही ऐकलं तिचं. तर सारंग म्हणतो, ऐकण्यासारखं काही नव्हतंच ना. ऐश्वर्या म्हणते, मी काय ऐकलं माहिती आहे का, तुमच्या भावाने ऋषिकेश दादाने तुमचा पाय खाली खेचण्यासाठी नवीन कंपनी उघडली आहे आणि लवकरच त्या कंपनी थ्रू टेंडरसुद्धा भरणार आहेत ते. तर सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या हे काही महत्त्वाचं आहे का, मी सांगतोय ते महत्त्वाचं आहे. आता आपल्याला काहीतरी करून दाखवायला पाहिजे. माझ्या अंगात असा जोश संचारलाय. तर ऐश्वर्या त्याच्यावर मोठ्याने ओरडतच म्हणते, स्टॉप इट सारंग, काय तुमचे माकड चाळे चाललेत. त्या आजींकडे तर बघतेच मी, त्यांचा टाईम जात नाही म्हणून काहीतरी असं करतात त्या. इकडे काही सर्कस उभारली आहे का आणि काय केला हा सगळा गच्चाळपणा, काढून ठेवा ते. तर सारंग म्हणत असतो, आजच्या दिवस. तर ऐश्वर्या म्हणते, काढा म्हटलं ना मी, मग काढा. चार्मर सारंग. इकडे ऋषिकेश जानकीला ती फाईल चेक करताना पाहून त्याला खूप बरं वाटतं. तेवढ्यात लाईट जाते तर जानकी तिचा फोन टॉर्च ऑन करण्यासाठी शोधत असते. तर ऋषिकेश तेवढ्यात मेणबत्ती घेऊन येतो. तर तो एकदम आल्यामुळे जानकी थोडीशी घाबरते. तर ऋषिकेश तिला विचारतो, घाबरलीस का, बरं फाईल चेक केलीस का. तर जानकी म्हणते, हो 1-2 सजेशन्स आहेत, आत्ता सुचवू. तर ऋषिकेश म्हणतो, नको. आणि ऋषिकेश जानकीला जवळ घेतो. तर जानकी म्हणत असते, काय चाललंय, सोडा ना, अंधाराचा फायदा घेताय का, मी फाईल बघते, तुम्ही लाईट्स का गेलीत ते बघा. आणि जानकी त्याच्या हातातील मेणबत्ती घेऊन फाईल बघण्यासाठी येते. आणि ती स्वतःशी म्हणत असते, ज्या माणसाने माझ्या आयुष्याला, त्याच्या कंपनीला माझं नाव दिले, त्याची साथ मी कुठल्याच परिस्थितीत नाही सोडणार. ऋषिकेश, तुमच्या या लढाईत मी तुमच्या सोबत असणार आहे. आणि ती कपाटामध्ये नेहमीचा पेपर शोधत असते. त्यावेळी तिला सुमित्रा एंटरप्राइजेसची फाईल दिसते. ती सुमित्रा आणि जानकी एंटरप्राइजेस दोन्हींच्या फाईल हातात घेते आणि म्हणते, आई तुमच्याकडून मला घराचा वारसा मिळाला आहे, पण आज नशिबाने, परिस्थितीने आपल्या दोघींना एकमेकींच्या विरोधात उभं केलं आहे. पण काहीही झालं तरी ही कसोटी मी जिंकणारच. या नवीन कंपनीच्या मदतीने मी माझ्या जुन्या माणसांना जिंकणार. जानकी आणि सुमित्रा पुन्हा एकत्र येणार. तेवढ्यात लाईट येते. तर जानकी म्हणते, सत्य आहे. ऋषिकेश जानकीला म्हणतो, बघितलीस फाईल, ओके आहे ना सगळं, दे. तर जानकी काही ती फाईल देत नसते, कारण तिच्या हातात सुमित्रा एंटरप्राइजेसची सुद्धा फाईल असते. तर ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, तुझ्याजवळच ठेव, ऑफिसला जाताना मला दे. आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो, थँक्यू सो मच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. जानकी, आता तू बघच, तुझ्या साथीने मी सुमित्रा एंटरप्राइजेसला हरवणारच. दुसऱ्या दिवशी ऋषिकेश सकाळी ऑफिसला जात असतो. त्यावेळी जानकी म्हणते, तुम्ही फाईल विसरलात. तर ऋषिकेश म्हणतो, नाही, मी ती मुद्दामच घरी ठेवली आहे, दुपारी येऊन घेऊन जाईल. मला आधी सांग, तू फाईल नीट चेक केली आहेस ना, उगाच काहीतरी प्रॉब्लेम नको व्हायला. तर जानकी म्हणते, नाही नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपला हिशोब अगदी बरोबर आहे. ऋषिकेश, ऑल दी व्हेरी बेस्ट. तर ऋषिकेश म्हणतो, अगं मी काही आता एक्झामला जातोय का, ऑप्शनला जातोय आणि त्याआधी ना मी शेतकऱ्यांना भेटणार आहे. त्यांच्यासोबत एक महत्त्वाची मीटिंग आहे. काल तू जे काही बदल सुचवलेस ना ते त्यांना सांगायचेत. खरंच आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर जानकी म्हणते, आज तुमचा दिवस आहे. तर ऋषिकेश म्हणतो, माझा नाही, आपला आहे, कंपनीच्या मालकीनबाई. बरं चल, येऊ का आता. तर जानकी ऋषिकेशला दही साखर देते आणि ऋषिकेश निघतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, जानकी पूजा करत असते. त्यावेळी ती मनात विचार करत असते, नाना ज्या कुलूप किल्लीबद्दल बोलतायत ते लवकर सापडू दे, ते कोडं लवकर सुटू दे. आणि देवी संकेत देते आणि जानकीच्या लक्षात येतं की कुलूप आणि किल्लीचं उत्तर ऋषिकेशच्या हातातील ते कडं आहे. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.